हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कबीर किर्लोस्करने एक खूप मोठी चूक केली आहे. तो माशी फोनवर बोलत होता आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलने त्याने आपला नेहमीचा डायलॉग मारला. जर मी हे केलं नाही तर माझं नाव सुद्धा कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही. परंतु त्याच वेळेस सरकार तेथे आली आणि सरकारने हा डायलॉग ऐकला. सरकारला जबर धक्का बसलाय की कबीर हा चक्क देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे. आणि मग सरकारला तर देवदत्त आठवतच असेल की मी देवदत्ताचा खून केलाय आणि हा कबीर येथे देवदत्तच्या खुनाचा बदला घ्यायला आलाय. मग आता याचे परिणाम काय होतील हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कुल्फी तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि कबीरने माझे बाबा या विषयावर तिला जो निबंध लिहून दिलाय त्याचं वाचन ती करत असते. कबीरने तिला अतिशय सुंदर निबंध लिहून दिलेला असतो आणि कुल्फी वाचते की बाबा हे म्हणजे जसं आपल्या घरावर छत असतं तसं आपल्या आयुष्यावरचं एक छत असतं. जोपर्यंत बाबांचा हात त्यांचं अस्तित्व आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्याला कोणताही ऊन वारा पाऊस याचं टेन्शन नसतं. आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरायची गरज नसते. पण जेव्हा डोक्यावरील बाबांचं छत्र निघून जातं तेव्हा संपूर्ण आकाश आपल्यासाठी मोकळं होतं आणि सगळी संकटं आपल्या डोक्यावरच येऊन पडतात. आणि त्याच वेळेस सरकार तेथे येते. कुल्फी हे वाचत असते. सरकार आली आहे हे कुल्फीला माहीतच नसतं आणि सरकार तिच्या हातातली ही वही ओढून घेते. कुल्फी खूप घाबरते, बेडवरून उठून उभी राहते आणि मग सरकार हा निबंध पुढे वाचते. यामध्ये लिहिलेलं असतं की बाबा म्हणजे हिमालय, बाबा म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य. सरकार हे सगळं वाचून मिश्किलपणे हसते आणि म्हणते, अरे वा, तुझ्या कबीरदादाने तुला किती छान निबंध लिहून दिलाय. आता पाहायला गेलं तर निबंधाचा विषय एकदम साधा सोपा आहे, माझे बाबा. पण यामध्ये त्याने असं असं लिहिलंय जसं काय स्वतःच्या मनातील भावनाच मांडल्या आहेत, हो की नाही? कुल्फी खूप घाबरलेली असते. आता काय बोलावं, सरकारला काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नाही. सरकार निबंध पुढे वाचते आणि म्हणते क्लॅप. पण कुल्फी काही टाळ्या वाजवत नाही. सरकार तिला डोळे दाखवते आणि मग कुल्फी टाळ्या वाजवते. सरकार ही कुल्फीला विचारते, तुझा हा जो कबीर दादा आहे ना तुला खूप सिक्रेट गोष्टी सांगत असेल ना, आता तू मला सांग त्याने स्वतःचं एखादं सिक्रेट तुला सांगितलंय का? कुल्फी तिच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहते. काय, मला तर काही माहीतच नाही, कळतच नाही. सरकार विचारते, एखादं सिक्रेट म्हणजे सांगितलंय किंवा तुला दिलंय? एखादी फाईल, एखादं डॉक्युमेंट तुझ्या कबीर दादाने किंवा सखी दिदीने दिलंय का तुला? पण कुल्फी सांगते, नाही नाही, असं काहीच नाही दिलंय. सरकार कुल्फीला जवळ घेते, मिठी मारते आणि म्हणते, कसं आहे ना, म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं. लहान मुलं कधीच खोटं बोलत नाही. पण मी सरकार आहे आणि मी स्वतःवर सोडून दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवत नाही, अगदी देवावर सुद्धा नाही. मग देवाच्या फुलावर मी कसा विश्वास ठेवणार? त्यामुळे मी स्वतः चेक करून पाहते. असं म्हणून सरकार कुल्फीला दूर लोटते आणि म्हणते, चल आता मी तुझी संपूर्ण रूम शोधून काढणार, पाहूया काय मिळतंय का आणि तू खरं बोलतीये की खोटं बोलतीये. असं म्हणून सरकार सगळ्यात आधी कुल्फीची स्कूल बॅग ओपन करून पाहते. सगळी बॅग उलटी करते आणि या बॅगमध्ये ज्या काही वह्या असतात, पुस्तकं असतात, हे सगळं चेक करून पाहत असते. कारण सरकारला शंका आहे की सखीने हे जे डॉक्युमेंट्स आहेत, तिचा ब्लड रिपोर्ट हे नक्कीच कुल्फीच्या एखाद्या वही पुस्तकामध्ये लपवलेले असतील. कुल्फी हे सगळं गुपचूप उभी राहून पाहत असते. सरकार तिच्या वह्या पुस्तकांची अक्षरशः वाट लावते, परंतु सरकारला काही भेटत नाही. मग सरकार बाजूचा एक टेबल असतो त्याच्यावर एक फाईल ठेवलेली असते. सरकार ही फाईल उघडून पाहते आणि ही फाईल उघडताच 1 रुपयाचा कॉईन खाली पडतो. हा 1 रुपयाचा कॉईन पाहून सरकारला आश्चर्य वाटतं. सरकार हा 1 रुपयाचा कॉईन उचलते, कुल्फीजवळ येते आणि विचारते, तुझ्याकडे हा 1 रुपयाचा कॉईन कसा? कारण तू होपलेस बापाची होपलेस मुलगी आहे. तुझा बाप तुला पॉकेट मनी म्हणून 1 रुपया तर नाही द्यायचा,
मग तुझ्याकडे हे पैसे आले तरी कोठून? कुल्फी खूप घाबरते. सरकार तिला पुन्हा जाब विचारते, तुझ्याकडे हा 1 रुपयाचा कॉईन कोठून आला? लवकर सांग. कुल्फी घाबरून उत्तर देते, नंदा आजी. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कुल्फी सांगते, मी खरं बोलतीये. नंदा आजीने मला दिला हा 1 रुपयाचा कॉईन. सरकार विचार करते, नंदाने? नंदा मेल्याशिवाय कोणाला एक दमडी सुद्धा द्यायची नाही आणि तिने कुल्फीला 1 रुपया दिला. याचा अर्थ नक्कीच कुल्फीचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिने हा तिला 1 रुपया दिला असेल. सरकार विचार करते, या 1 रुपया मागे नक्कीच मोठं रहस्य असणार आहे. कुल्फी सरकारकडे पाहत असते, खूप घाबरलेली असते. आणि मग सरकार तिला हा 1 रुपया दाखवते आणि विचारते, तिने तुला हा 1 रुपया कशासाठी दिला होता? कुल्फी काही बोलत नाही. सरकार जोरात ओरडते, सांग लवकर. कुल्फी घाबरते आणि मग झालेला सगळा प्रकार सांगते. कुल्फीला आठवतं की जेव्हा तेजस्विनी हरवलीये, कबीरने पेपरमध्ये ही ॲड दिली होती आणि नंदाने हा पेपर पाहिला होता. तिला तर काय लिहिता वाचता येत नव्हतं. हा पेपर वाचून दाखवण्यासाठी आणि मोबाईल नंबर डायल करून देण्यासाठीच नंदाने तिला 1 रुपया दिला होता बक्षीस म्हणून आणि कुल्फी चॉकलेट खायला सांगितलं होतं. हे सगळं कुल्फीला आठवतं. कुल्फी खूप घाबरते आणि इकडे सखी किर्लोस्करांच्या घरी पोहोचते. सखी ही किर्लोस्करांच्या घराकडे जात असते आणि सरकारच्या रूपात असलेली तेजस्विनी ही किर्लोस्करांच्या घरीच निवांत बसलेली असते. तिच्याशी बोलायला वगैरे कुणी नसतं. मोबाईल TV तिला काय पाहता येत नाही, त्यामुळे ती शांत निवांत बसलेली असते. सखी ही दरवाजाजवळ येते आणि दरवाजाची बेल वाजवते. तेजस्विनी आजूबाजूला पाहते, परंतु आजूबाजूला कुणीही नसतं. ना कुणी नोकर चाकर, ना तेथे अपर्णा असते आणि सखी ही पुन्हा पुन्हा दरवाजाची बेल वाजवत असते. त्यामुळे तेजस्विनीचा नाईलाज होतो. आता दरवाजा उघडावाच लागेल असा विचार करून तेजस्विनी आपल्या जागेवरून उठते आणि सखी ही दरवाजाच्या बाहेर असते. म्हणजे आता इतक्या दिवसानंतर तेजस्विनी आणि सखीचा आमनासामना होणार आहे. परंतु तेजस्विनी तिच्या रूपात नाहीये, तर ती सरकारच्या रूपात आहे आणि सरकारला म्हणजे तेजस्विनीला हे माहीत नाहीये की दरवाजाच्या बाहेर जी रिंग वाजवतीये, बेल वाजवतीये, ती आपली मुलगी सखी आहे. आणि तेजस्विनी दरवाजा उघडते. दरवाजा उघडतात सखी आणि तेजस्विनी एकमेकींसमोर येतात आणि या दोघींना जबर धक्का बसतो. पुढील 10 मिनिटं या दोघी फक्त एकमेकींकडे पाहत असतात आणि मागे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं. आणि त्याच वेळेस तेजस्विनीला आठवतं की आजच मी सांगितलं होतं, मला या रूपात अख्खं जग ओळखणार नाही, पण माझी सखी मात्र नक्की ओळखेल. ती मला कधीच मनस्विनी मानू शकत नाही. ती लगेच ओळखणार की मीच तिची आई तेजस्विनी आहे. तेजस्विनी आणि सखी एकमेकींकडे पाहत असतात. तेजस्विनीने एवढ्या दिवसानंतर सखीला पाहिलंय म्हणून ती तिच्याकडे पाहत असते आणि सखीला आश्चर्य वाटतं की तेजस्विनी येथे किर्लोस्करांच्या घरी काय करतीये. तेवढ्यात मा आणि अपर्णा येतात आणि सखी आणि तेजस्विनी या दोघी एकमेकींसमोर उभ्या आहेत हे पाहून या दोघींनाही जबर धक्का बसतो. सखीच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न असतात की मनस्विनी येथे काय करतीये आणि तेजस्विनीला कधी एकदा मी सखीला घट्ट मिठी मारू, तिला जवळ घेऊ, तिला सांगू की मी तुझी आई आहे असं तिला झालेलं असतं. आणि इकडे सरकार कुल्फीला विचारते, मला खरं खरं सांग, तुला हा 1 रुपया तिने का दिला होता? परंतु कुल्फी खूप घाबरलेली असते आणि काही बोलत नाही. त्यामुळे सरकारला खूप राग येतो आणि सरकार चक्क आपली छडी मोठी पट्टी हातात घेते आणि म्हणते, जर तू सांगितलं नाही ना तर तुझ्याबरोबर खूप वाईट होईल, एवढं लक्षात ठेव. चल सांग लवकर, बोल लवकर, तुला तिने पैसे का दिले होते? नाहीतर दिन एक ठेवून. असं म्हणून सरकार तिला मारणार इतक्यात ती घाबरून म्हणते, सांगते प्लीज मला नका मारू, सांगते. त्यामुळे सरकार थांबते आणि कुल्फी तिला सांगते की मला नंदा आजीने हा 1 रुपया दिला होता कारण तिने मला एक पेपर दाखवला होता, न्यूजपेपर. त्यामध्ये एक फोन नंबर होता, तो फोन नंबर मी तिला डायल करून दिला होता. सरकारला कळतच नाही की हा नेमका फोन नंबर कोणता असेल आणि या पेपरमध्ये अशी काय बातमी असणार. सरकार विचारते, कुठं आहे तो पेपर, सांग लवकर. कुल्फी तिला सांगते, तो पेपर बाहेरच होता, पण नंदा आजीने तेवढा पोर्शन कापून घेतला होता आणि स्वतःजवळ ठेवला होता.
सरकारला लगेच आठवतं की एकदा नंदाने तिच्या पाठीमागे काहीतरी लपवलं होतं आणि सरकार तिला म्हणत होती, दे लवकर, दे लवकर काय लपवलंय. आणि नंदाने पाण्याच्या बाउलमध्ये ते भिजून टाकलं होतं. त्यामुळे सरकारला कळलं नव्हतं की या पेपरमध्ये नक्की काय लिहिलंय. आणि सरकारला समजतं की हा सगळा मॅटर नेमका काय होता. तेवढ्याच सरकारला आठवतं की थोडा वेळ आधीच तिच्याकडून ज्यूसचा ग्लास या पेपरवर सांडला होता आणि या पेपरवर एक पोर्शन कापला गेलेला होता. सरकारला हा सगळा प्रश्न समजतो आणि सरकार विचार करते की आता बाहेर जाऊन तो पेपर पाहते आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि सरकार या 1 रुपयाकडेच पाहत राहते. तिच्या आईची शेवटची आठवण हा 1 रुपया असतो. आणि इकडे सखी आणि तेजस्विनी या दोघी एकमेकींकडे पाहतच राहतात. पण तेजस्विनी ठरवते की कबीरने सांगितल्याप्रमाणे मी माझी खरी ओळख सखीला नाही दाखवू शकत. त्यामुळे तेजस्विनी सरकारच्या भाषेत बोलायला सुरुवात करते. वाव, शेवटी तू आलीच माझं घर सोडून तुझ्या सासरी राहायला. सखी खूप चिडते, तोंड वाकडं करते. अपर्णा आणि मला समजतं की तेजस्विनी आपली खरी ओळख सखीला सांगणार नाहीये. आणि सखी ही सरकारला जाब विचारते, म्हणजे तेजस्विनीला जाब विचारते, मी तर माझ्या सासरी आली आहे, तू येथे काय करतेयस त्याचं उत्तर मला हवं आहे. आणि तिला आपल्याशी असं बोलताना पाहून आणि सखी असंही म्हणते, मनस्विनी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सखीने मला ओळखलं नाही, ती मला मनस्विनी म्हणाली. याचं तेजस्विनीला खूप दुःख होतं. तेजस्विनी स्वतःच्या भावनांना आवर घालते. मागे वळून मा आणि अपर्णाकडे पाहते. मा आणि अपर्णाला समजतं की सखीने तेजस्विनीला ओळखलं नाहीये. ती तेजस्विनीला मनस्विनी म्हणाली म्हणून तिला खूप दुःख झालंय. आणि या दोघी तिला इशारा करतात की भावनांना आवर घाल, तुला सखीसमोर मनस्विनी असल्याचंच नाटक करायचंय. पण सखीला कळतच नाही की सरकार या दोघींकडे का पाहतीये. आणि मग तेजस्विनी ही साईबाबांचा धावा करते. कारण सखीसमोर मनस्विनी असल्याचं नाटक करणं हे काही सोपं काम नाहीये. तेजस्विनी परत मागे वळते आणि म्हणते, मी येथे तुझ्या सासूला आणि त्या म्हातारीला भेटायला आले होते. हे ऐकून मला खूप राग येतो. आणि सरकार म्हणते, मी त्यांना समजून सांगायला आले होते की तुमच्या त्या फ्रॉड मुलाला आणि तुमच्या त्या 1.5 शहाण्या सुनेला तुमच्या घरी राहायला बोलवा. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा नाही आहे की कुणीही यायचं आणि कुणीही राहायचं. पण बरं झालं, येथे येऊन माझा टाईम वेस्ट झाला होता. त्यांनी काही माझं ऐकलं नाही. पण तू स्वतःच येथे राहायला आली आहे, नाहीतर मी तुला लाथ मारून माझ्या घराच्या बाहेर काढलं असतं. एवढं लक्षात ठेव. सरकारचा हा माच पाहून सखीला खूप राग येतो. आणि तेजस्विनी जी सरकार बनली आहे ती म्हणते, बरं झालं तू लात नाही खाल्लीस माझी, नाहीतर माझी लात खूप जोरात बसते. तुम्हाला दोघांना मी चांगलंच हाकलून लावलं असतं माझ्या घरातून. कारण तसंही तुमचा माझ्या घरावर काही हक्क नसताना तुम्ही तेथे राहताय आणि मला चॅलेंज करताय. सरकार पाडायला आलाय ना तुम्ही, परंतु मी कधी तुम्हाला त्या घराच्या बाहेर काढेल ना हे तुम्हालाच कळणार नाही. पण हे सगळं होण्याआधीच तू तुझ्या सासरी राहायला आली आहे, दॅट्स गुड, खूप चांगलं झालं आहे. सखी चिडून म्हणते, इन युअर ड्रीम्स, तुझ्या स्वप्नात तू मला आणि कबीरला लाथ मारून घराबाहेर काढशील. आणि एक लक्षात ठेवायचं, ते तुझं घर नाही आहे, ते माझ्या बाबांचं घर आहे. त्यांनी मेहनतीने कष्टाने हे कामत एम्पायर आणि ते घर उभं केलं आहे. आणि तुझा आणि माझा काहीच संबंध नाही आहे, एवढं लक्षात ठेव. तू माझी मावशी आहे आणि तुला मावशी म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं आणि तेजस्विनी म्हणते, मी तुझी मावशी नाहीये. हे ऐकून अपर्णा आणि मा घाबरतात की आता तेजस्विनी सखीला खरं तर सांगणार नाही ना की ती तेजस्विनी आहे, मनस्विनी सरकार नाहीये. तर सखी चिडून म्हणते, एकदम बरोबर बोललीस, तू माझी मावशी नाहीये, मावशी अशी नसतेच. तू आणि माझं कोणतं रक्ताचं नातं आहे हे सुद्धा मला वाटत नाही आणि मला ते ठेवायचं सुद्धा नाहीये. तुझ्यासारख्या वाईट बाईबरोबर माझं कोणतंही नातं असू शकत नाही. तेजस्विनी सगळं गुपचूप ऐकून घेत असते. सखी म्हणते, खरंच माझी आई आणि तू सख्या बहिणी आहेत यावर माझा विश्वासच बसत नाही. कोठे माझी आई आणि कोठे तू, किती वाईट आहेस तू. सरकार म्हणजेच तेजस्विनी ही सरकारसारखी स्माईल करते पण काही बोलत नाही.
आणि सखी तिला डोळे दाखवत असते. सखी चिडून म्हणते, गेट आउट ऑफ माय वे, माझ्या रस्त्यातून दूर हो, नाहीतर मी तुला धक्के मारून येथून हाकलून लावेल, एवढं लक्षात ठेव. तेजस्विनी खूप इमोशनल होते की माझी मुलगीच माझ्याशी असं बोलतीये. तेजस्विनी म्हणते, नाही होणार, मी तुझ्या रस्त्यातून बाजूला नाही होणार, तुझ्या आयुष्यातून दूर नाही होणार आणि तुलासुद्धा माझ्या आयुष्यातून लांब जाऊ देणार नाहीये, कारण शेवटी आपलं रक्ताचं नातं आहे, आपली नाळ जोडली गेली आहे. हे ऐकून सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की सरकार असं काय बोलतीये. मा आणि अपर्णा खूप घाबरतात. त्यांना समजतं आता हिच्या भावनांचा उद्रेक झालाय, आता तेजस्विनी जास्त वेळ नाटक करू शकणार नाहीये. आणि मा अपर्णाला इशारा करते, अपर्णा मनस्विनीला बाहेर घेऊन जा. अपर्णा म्हणते, हो मा. आणि अपर्णा पुढे येते, मनस्विनीचा हात पकडते आणि म्हणते, मनस्विनी चल बाहेर, माझ्या सुनेशी वाद नाही घालायचा, माझ्या घरात तिच्याशी असं बोलायचं नाही. पण तेजस्विनीची बाहेर जाण्याची इच्छा नसते. तिला आता सखीला सगळं खरं सांगायचं असतं. सखीपासून दूर जायची तिची इच्छा नसते. सखी मनस्विनीकडे पाहत असते आणि तेजस्विनी ही सखीकडे पाहत असते. पण अपर्णा हात पकडून जबरदस्तीने सरकारला तेथून बाहेर घेऊन जाते. सखी तिच्याकडे वळून पाहते, हे सगळं काय होतं. आधी सरकारसारखी वागणारी मनस्विनी नंतर अचानक असं का बोलली, हाच प्रश्न तिला पडतो. पण जाऊ द्या, ती अशीच आहे हा विचार करून ती सोडून देते. तिच्यासमोर मा उभी असते आणि सखी चिडून विचारते, तुमचा नातू कोठे. आज मला त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मा सांगते, कबीर घरी नाहीये, कबीर येथे सुद्धा नाहीये. आता काय करायचं हा प्रश्न सखीला पडतो. कबीरला तर तिला ती सगळी प्रश्न विचारायची असतात. तिच्याकडे जे 2 फोटो आहेत त्याबद्दल सगळं विचारायचं असतं. आता काय करावं हाच प्रश्न सखीला पडतो. आणि इकडे सरकार आपल्या घरी असते. ती तिच्या रूममधून खाली येते आणि तिला तो पेपर हवा असतो, ज्या पेपरमधून नंदाने ते कात्रण कापलं होतं. पण तेथे टेबलवर हा पेपर नसतो. पेपर कुठे गेला असेल हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि तेवढ्यात मीनाक्षी घराबाहेरून घरामध्ये येते. पण सरकारच्या तोंडाला नाही लागायचं म्हणून ती तेथून तिच्या नजरेआड जाण्याचा प्रयत्न करते. पण सरकारने तिला पाहिलेलं असतं, त्यामुळे सरकार ही तिला चुटकी वाजून थांबवते आणि तिला जाब विचारते, या टेबलवरून तू काही उचललंय का. मीनाक्षी सांगते, हो, कचरा होता, एक भिजलेला पेपर होता, तोच उचललाय. सरकार विचारते, कुठे ठेवलाय. किचनच्या डस्टबिनमध्ये. सरकार जात असते. मीनाक्षी सांगते, नाही, जी आपल्या बंगल्याच्या आवारात मोठी डस्टबिन आहे ना त्यामध्ये टाकलाय. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, तुला हे फालतूचा शहाणपणा करायला कुणी सांगितला होता. तो माझा महत्त्वाचा पेपर होता म्हणून मी तो तेथे ठेवला होता. मीनाक्षी म्हणते, पण महत्त्वाचा पेपर असं कोणी ठेवतं का. आणि त्यावर ज्यूस काय सांडला होता वाटतं, त्यामुळे तो पूर्ण भिजला होता, तो काही वाचण्याच्या वगैरे लायकीचा नव्हता. सरकार खूप चिडते आणि म्हणते, आता या घरात तू ठरवणार का की कोणाची काय लायकी आहे आणि कोणाची काय. असं म्हणून सरकार ही चक्क मीनाक्षीवर हात उचलते. आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की मीनाक्षी आणि परशुरामवर हात उचलल्यावर ते एकच काम करतात, गाल पुढे करायचं आणि सरकारची थोबाडीत खाऊन घ्यायची. पण मीनाक्षी असं काहीतरी करते ज्यामुळे सरकारला जबर धक्का बसतो. मीनाक्षी चक्क सरकारचा हात पकडते आणि थोबाडीत खाऊन घेत नाही. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसतो. सरकार मीनाक्षीकडे पाहतच राहते की या मीनाक्षीमध्ये एवढी हिंमत कोठून आली की तिने माझी थोबाडीत न खाता चक्क माझा हात पकडलाय. आणि मीनाक्षी एवढ्यावरच थांबत नाही, तर मीनाक्षी ही सरकारला चक्क डोळे दाखवते. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसतो की मीनाक्षीमध्ये एवढी हिंमत आली तरी कशी. फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना आठवत असेल, याआधी फक्त एकदा अशी हिंमत मीनाक्षीने दाखवली आहे, आणि ती म्हणजे ज्या दिवशी तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य सगळ्यांसमोर आलं होतं आणि मग सगळ्यांनीच या मनस्विनीच्या खान 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 थोबाडीत मारल्या होत्या. त्या दिवशी मीनाक्षीने सुद्धा सरकारच्या 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 थोबाडीत मारल्या होत्या. तेव्हा मनस्विनीचे हात दगडाखाली होते, त्यामुळे तिने मार खाऊन घेतला होता. पण आता मनस्विनी ही पुन्हा एकदा फॉर्मात आहे, तरीसुद्धा मीनाक्षीने चक्क तिचा हात पकडलाय. त्यामुळे मनस्वीला कळतच नाहीये हा चमत्कार घडला तरी कसा. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे
तेजस्विनी आणि सखी एकमेकींच्या समोर आल्या, परंतु सखी ही तेजस्विनीला ओळखू शकली नाही, कारण आता ती पूर्णपणे मनस्विनीच्या रंगात आहे, मनस्विनीच्या ढंगात आहे. त्यामुळे तिला ओळखणं हे जवळपास अशक्यच होतं, एवढं मात्र नक्की. त्यामुळे तेजस्विनी खूप दुःखी झाली, यात शंका नाही. आणि इकडे सरकारला नंदा मेल्यानंतर सरकारची काही रहस्य, नंदाची काही रहस्य हळूहळू समजायला लागली आहेत. मग आता नंदा मेल्यानंतर सुद्धा काही चमत्कार करते की काय, हे पाहायला मजा येणार आहे. आणि त्याच वेळेस मीनाक्षी मात्र हिम्मतवर हिम्मत दाखवतीये आणि मीनाक्षीने सरकारला दिवसात तारे दाखवलेत तिचा हात पकडून, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही मा आणि अपर्णाला जाब विचारत असेल की तुम्ही इतके श्रीमंत आहात, मग कान्हा माझ्या आयुष्यात खोटं नाव घेऊन का आला? त्याने माझी फसवणूक का केली? त्याने फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं आणि हे फक्त चुकीचे संस्कार झाल्यावरच होतं. मला गॅरंटी आहे की कबीरच्या आईने नक्कीच त्याला चांगले संस्कार दिले असतील, पण कदाचित त्याच्या बाबांनी त्याला चांगले संस्कार दिले नसतील, म्हणून तो बिघडला आणि त्याने माझी फसवणूक केली. हे सगळं ऐकून मा आणि अपर्णाला खूप राग येईल. शेवटी मा म्हणणार, बस झालं, माझ्या देवदत्त विरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. माझ्या कबीरने तुझ्या पैशांसाठी तुझ्याशी लग्न नाही केलंय, तर स्वतःच्या बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं होतं. हे ऐकून सखीला जबर धक्का बसेल आणि मग मा सखीला सगळं सत्य सांगेल की मनस्विनीने माझ्या देवदत्तच्या पोटात सुरा खुपसून त्याचा खून केला होता आणि ही गोष्ट कबीर आणि अपर्णाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि मग मोठा झाल्यावर कबीर त्या मनस्विनीला बर्बाद करण्यासाठी ड्रायव्हर म्हणून तुमच्या घरात आला आणि तुझा फक्त वापर केला त्याने, कारण त्याला मनस्विनीचा बदला घ्यायचा होता, स्वतःच्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. तुझ्या पैशांसाठी त्याने तुझ्याशी लग्न नाही केलंय. हे सगळं ऐकून सखीला जबर धक्का बसणार. आणि इकडे कान्हा हा माला कॉल करेल आणि माला सांगेल की मा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. मी तुम्हाला शब्द देतो, मी सगळं काही करून दाखवेल. मी त्या मनस्विनीला बर्बाद करून दाखवणारच. आणि त्याच वेळेस चक्क मनस्विनी सरकार तेथे येईल आणि कान्हाच्या तोंडून ती हा शब्द ऐकणार की मी बर्बाद करणार आहे या सरकारला. तोपर्यंत मी माझं नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर लावणार नाही. आणि हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण सरकारला ही गोष्ट माहिती आहे की कबीर हा किर्लोस्कर आहे किंवा कबीर हा राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू आहे, पण कबीर हा देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे. ही गोष्ट अजूनही सरकारला माहीत नाही आहे. आणि जर तिला हे कळलं, आता तिने हे तर ऐकलंय आणि तिला 99% ही गोष्ट कळली आहे की कबीर हा देवदत्तचा मुलगा आहे, तेव्हा तिला समजणार की देवदत्तच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच कबीर या घरात आला होता आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. मग सरकार काही वेगळा प्लॅन करू शकते, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.